दिवस आपल्याला स्कोरिंग सांभाळताना पाहायला मिळते. एक चांगली मॅच, काय फटका आहे, दिवच्या नावाने हा फेमस आहे आणि दिवेचा फटका अगदी मात्र यावेळेस फायनल स्वीपचा 4 धावा. सुरुवात 4ने झालेल्या सातपाटीने भरपूर स्पर्धा गाजवल्यात, भरपूर स्पर्धा जिंकलेल्या आहेत, परंतु यंगस्टर चषक देखील जिंकण्याचा प्रयत्न केला जाईल. इथे मात्र या ट्रॉफ्या बघून अगदी मन खुश झालेलं सर्वांचं. वरकूनवरून आलेला संघ, दूरवरून आलेला संघ, त्यांचं देखील स्वागत आहे. डहाणू भागातला हा संघ आहे, एक मोठा संघ पाहायला मिळतोय, नेहमीच चांगली कामगिरी करतो, परंतु यावेळेस मात्र सुरुवात थोडी खराब झालेली आहे. जितेनवर हल्ला, स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड 5, एक चेंडू 5 धावा. शॉर्ट बॉल आहे, कडक स्ट्रोक, नाही थांबवता येणार. यावेळेस हाताला चाटून चेंडू निघूनला जातोय, बाउंड्री लाईन पार, चौकार, जणू काही बंदुकीतून गोळी निघले, नाही चेंडू थांबला. अशा रीतीने मात्र यावेळेस फटका सजवतोय. 4 धावा. स्कोरबोर्ड 4ने पुढे जाईल. हा बघा खराब क्षेत्ररक्षण आहे. अगदी मात्र बघायला गेलं तर अंडर बॉक्स क्रिकेटचा विचार केला तर फिल्डिंग तुमची खूप चांगली असणं गरजेचं आहे. हातातला चेंडू तर पकडायचाच आहे, तुम्हाला डाईव्ह करून देखील चेंडू पकडायचा आहे, तेव्हा कुठे तुम्ही बॅट्समनला पकडू शकाल. पंचाच्या भूमिकेत मनोज बदाने आपल्याला पाहायला मिळते, त्याचबरोबर मेन पंच म्हणून समीर खान म्हणजेच बिट्टू आपल्याला पाहायला मिळते. अंडर बॉक्स क्रिकेट स्पर्धा आहे, 3 पंच आपल्याला पाहिजेत, कारण की एक नो स्कोर देखील असेल, त्यासाठी दर्शन घरत आपल्याला पाहायला मिळते. हलक्या हाताने मात्र यावेळेस खेळला जातोय. सिंगल पाहायला मिळते, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 10 धावा धावपलकावर. स्कोर कार्डवर 10 धावा. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 3. हलक्या हाताने खेळतोय, मिस फिल्डिंग. स्ट्राईकला मात्र यावेळेस रोटेट करण्याचं काम केलं फलंदाजाने. 1 धाव. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 11. अभि आणि दिवेशची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 11 स्कोर कार्डवर आहेत. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस फटका चांगला आहे. हो, अगदी डाईव्ह करून चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू नाही थांबणार, चेंडू निघून जाणार, सीमारेषा पार, फरार, चौकार. 4 धावा. स्कोरबोर्ड 4ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 15 धावा धावपलकावर. 15 स्कोर कार्डवर. अगदी काय बॅटिंग करतोय इकडे दिवेश, हलक्या हाताने खेळतोय. सिंगल आणि ओव्हरथ्रो नाही आला इकडे. सिंगल नक्की पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावपलकावर. जय हनुमान यावेळेस वरकून टीम पाहायला मिळते आणि त्यांच्या विपक्ष आपण बघू शकता साई गणेश सातपाटी टीम पाहायला मिळते. टॉस जिंकला इकडे वरकून टीमने आणि फिल्डिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केले साई गणेश सातपाटी संघाला आणि पहिल्या षटकामध्ये मात्र इकडे आपण बघू शकता 16 धावा ह्या जमा केलेल्या आहेत साई गणेश सातपाटी संघाने. त्याच्या मागे कारण आहे दिवेश 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. उद्याच्या दिवशी मात्र आपण बघू शकतात अगदी चांगल्या मॅचेस पाहायला मिळतील. GNCCA आणि त्यांच्या विरुद्ध YBCC वेवूर, करण ठाकूर आपल्याला पाहायला मिळणार उद्या ठीक पहिल्या मॅच मध्ये. आणि त्यांच्यानंतर मात्र एक मोठी लढत. ही मॅच भली यावेळेस पॅराडाईज टीम, पॅराडाईज पारडं जड आहे, परंतु TTS मात्र नेहमीच त्यांना टक्कर देते आणि ती मॅच आपल्याला पाहायला मिळते. TTS आणि त्यांच्या विरुद्ध पॅराडाईज. एक बाजूला आसिफ मुचाले आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला जबीर खान पाहायला मिळेल. त्यानंतर स्कॉर्पियन आणि रत्नदीप वेवूर आणि त्यांच्या नंतर लिंगपाडा विरुद्ध सरावली बी, अशा 8 टीम ओपनच्या आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्यानंतर ग्रामीण क्रिकेट आपण बघू शकता जवळजवळ मला वाटते 16 टीम आहेत ग्रामीण क्रिकेटमध्ये. एक धाव. अगदी लाईटीवर मध्ये ट्रॉफ्या चमकत असताना धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 17-17. 1 कव्हर 1 चेंडूचा खेळ झालेला आहे. कर्णधार गोलंदाजी मार्कवर म्हणतो म्हणजेच विशेषला विशेष गोलंदाजी करावी लागेल. क्रॉस बॅटीने खेळण्याचा प्रयत्न केला होता, पायाला चेंडू लागतोय. 1 धाव असेल. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड 18-18. पुन्हा एकदा मात्र यावेळेस लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, अगदी मात्र गॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता, कारण की 3 खेळाडू लेग साईडला आहेत. त्या 3 खेळाडूमध्ये गॅप शोधण्याचा प्रयत्न करतोय दिवेश. डॉट चेंडू आलाय. गरज आहे डॉट चेंडूची, कारण की 30च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल. चांगला चेंडू, इथे डॉट येईल का? खूप चांगली गोलंदाजी, अगदी वेगाने चेंडू यावेळेस टाकला जातोय.
वाराशी बोलते गोलंदाज असं म्हणायला हरकत नाही. धावा झाल्यात 18. पहिल्या षटकामध्ये 16 गेले होते. कमबॅक करणं गरजेचं होतं. सलग 2 डॉट चेंडू आले. चेंडू फेकून झाले 4. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला रनआउटची संधी आहे. कॅरी करता आलं नाही इकडे क्षेत्ररक्षकाला आणि एक धाव मिळाली, नाहीतर रनआउट पाहायला मिळालं असतं. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 19. शेवटचा चेंडू. यावेळेस मात्र जेवढा चांगला चेंडू तेवढाच खडे खडे अगदी ग्लान्सचा फटका. यावेळेस फटका पाहायला मिळतोय मिड विकेटला. चौकार अब्बी यावेळेस आपले हात खोलतोय. खूप चांगला चेंडू होता त्यावेळेस आपण बघू शकतात, परंतु हा शॉट त्याहूनही चांगला अगदी खोदून काढल्यासारखा हा फटका खेळला जातोय. मनगटाची पॉवर दाखवली फलंदाजाने. धावसंख्येचा विचार केला 23 धावा. एकही गडी न गमावता मेगा स्क्रीनवर आपण बघू शकतात अभि आणि त्याच्या जोडीला दिवेश हे ओपनिंग जोडी आपल्याला पाहायला मिळते. खूप साऱ्या स्पर्धा जिंकलेल्या आहेत. खूप साऱ्या स्पर्धेमध्ये मात्र सातपाटी संघ गाजलेला आहे आणि यंगस्टर चषक गाजवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. प्रोजेक्ट स्कोरचा विचार केला तर 46 दाखवत आहेत. टॉस विन वरकून फिल्डिंग निर्णय 11.50 ची सरासरी इथे बॅटिंग टीमने मेंटेन केलेली आहे. साई गणेश सातपाटी ए टीम आपल्याला पाहायला मिळते. अगदी खूप चांगली कामगिरी यावेळेस आपण बघू शकतात. लाईव्ह अपडेटिंग स्कोरिंग देत असताना आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजेच प्रतीक जय हनुमान वरकुंड. दिवेश ऑन स्ट्राइक. 9 मध्ये 16 वर खेळतोय. 3 मध्ये 6 वर अभि. 23 धावा धावफलकावर. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार होणार गणेश. चेंडू जाऊ दिला. पंचाचा इशारा येतोय आमच्यापर्यंत. हात खुलले जात आहेत. वाईटचा इशारा. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाय. स्कोरबोर्ड 24. यावेळेस मात्र सरळ स्ट्रोक खेळला जातोय. गॅप शोधला जातोय अगदी गोलंदाजाच्या बाजूने. नो स्ट्राइक. फलंदाजाच्या पायाच्या मधून चौकार. 4 धावा. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल आणि स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 28 अगदी 70चा टी शर्ट प्रदान केलेला आहे यावेळेस दिवेशने. आणि जितका मोठा ब्रँड आता 70 आहे तितकंच मोठा मात्र खेळ मैदानाच्या आतमध्ये दिवेश कडून पाहायला मिळतोय. 4 धावा. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला अगदी गॅप शोधला जातोय. सुपर स्ट्रोक खेचला जातोय. यावेळेस आपण बघू शकतात ओव्हरपिच चेंडू. बॅटीखाली चेंडू आणि गॅप शोधण्यामध्ये माहीर फलंदाज दिवेश. काय फटका सजवलाय. चौकार. तिसऱ्या षटकामधले 2 लगातार चेंडूवर 2 लगातार मोठे हिट. 24 धाब्यावर पोहोचला आहे दिवेश. 11 चेंडू मध्ये 32 वर पोहोचले आहे टीम सातपाटी. शॉर्ट चेंडू. आज मात्र फटका सरळ हातामध्ये मिड ऑफला जात असताना डॉट बॉल. वडकुंड डहाणू टीम आपल्याला पाहायला मिळते आणि सातपाटी. फुलटच चेंडू. ग्लांचा फटका. रनआउटची संधी. चान्स होता तो चान्स गेला, परंतु इकडे अभिला परतावा लागेल. दिवेशसाठी मात्र विकेट सॅक्रिफाईस केलाय तो म्हणजे अभिने. बॅक टू डग आउट. कार्डवर 32 धावा धावफलकावर आहेत आणि नवीन बॅट्समन यावेळेस भावेश किड नावाने जास्त फेमस आहे. एज आहे आणि विकेट आलेला आहे. इकडे मात्र महत्वपूर्ण विकेट मिळाला आहे. एक रनआउट सुटलं होतं आणि त्याचं मात्र भरपूर नुकसान झालेलं आहे वडकुंड टीमला, परंतु इकडे मात्र विकेट मिळतोय. देर आहे दुरुस्त आहे. 32 धाव्यावर मात्र दुसरा विकेट येत असताना नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जातोय तो म्हणजेच हर्षद. चला घाई करा. स्टंप टोकून घ्यायचं आहे. नवीन बॅट्समन हर्षद आपल्याला पाहायला मिळतोय. मेन पंच स्टंप जरा व्यवस्थित करून घ्या. जर तुम्हाला चुकीचे वाटत असेल तिकडे मात्र कन्फर्म करा.
स्वीप केलेला आहे. इथे मात्र सिंगल नक्की मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 33, 11च्या सरासरीने 33 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. अड्डीचे बजाव. बाद एक बाजूला जय हनुमान वडकुंड डहाणू बी टीम आणि दुसऱ्या बाजूला जर बघायला गेलं तर आपण बघू शकतात की साई गणेश सातपाटी आपल्याला पाहायला मिळते ही टीम. चला स्पीडअप टेबा वडकुंड डहाणू मॅचला सुरुवात करा. शेवटच्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज वैभव तयार. 33 धावा झालेल्या आहेत. स्ट्राईकला अर्षद, नो स्ट्राईकला भावेश. चांगला फटका आहे. काय फिल्डिंग आता मात्र पाहायला मिळते. एक धाव असेल नक्कीच. काय फटका यावेळेस विशेष कॅप्टन सुपर फिल्डिंग. आतापर्यंत थोडं पत्र चित्रक्षण चांगलं पाहायला मिळालं नव्हतं परंतु या क्षणाला नक्की 4 धावा वाचवल्यात. कंप्लीट बाउंड्री थांबवण्यात आलेली आहे. 3 धावा सेव्ह केल्यात आपल्या टीमच्या धावसंख्येमध्ये 1 ने बदल. धावसंख्या 34 स्कोर कार्डवर यावेळेस पाहायला मिळते. अगदी चांगली मॅच. यंगस्टार चषक 2025 पहिली रात्र आणि यानंतर शेवटची मॅच आजच्या रात्री आपल्याला पाहायला मिळेल. किंगफिशर आणि त्यांच्या विरुद्ध कोणती टीम असेल. वडकुंड असेल की सातपाटी असेल. छोटा चेंडू आहे. चांगला गॅप शोधलाय फलंदाजाने. भावेशने मात्र इकडे फटका सजवलाय. अगदी मात्र यावेळेस शॉट सिलेक्शन खूप चांगलं. 4 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 38 धावा धावपलकावर लागले जात आहेत. पहिल्या चेंडूने 400 ने खातं खोललंय आणि काय फटका सजवला पुन्हा एकदा. बॅक टू बॅक त्याच दिशेने आणि त्याच जागेवर चौकार. सुपर स्ट्रोक भावेश यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले दाखवला भावेशने. अगदी मात्र त्याच ठिकाणी फटका सजवला. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. धावसंख्या 42 स्कोर कार्डवर यावेळेस पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र बॅकफुटवर जाऊन लेगला फटका खेळला जातोय. इकडे रनआउटची संधी. यस अर्षद बॅक टू डग आउट. यावेळेस रन आउट पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. चेंडू फेकून झाले 4. 2 चेंडूचा खेळ बाकी. चला नवीन बॅट्समन लगेच पाठवा मैदानाच्या आतमध्ये. सातपाटी संघाकडून आपल्याला पाहायला मिळतो नवीन बॅट्समन आदित्य. आदित्य आलेला नवीन फलंदाज. 2 चेंडू बाकी आहेत आणि 2 चेंडू मध्ये बघूया धावा किती बनवल्या जातील. यावेळेस भावेश आहे. 2 चौकारावर खेळतोय. यावेळेस सरळ स्ट्रोक. पुन्हा एकदा मिसफिल्डिंग. 4 ते 5 मिसफिल्डिंगचे चौकार आहेत आणि जर इथून विचार केला जर 4 चौकार मिसफिल्डिंगचे आहेत 46 स्कोर कार्डवर आहेत म्हणजे तुम्ही 16 धावा बहाल केलेल्या आहेत बॅटिंग टीमसाठी आणि त्यामुळे का होईना स्ट्रॉंग स्कोर कार्ड पाहायला मिळते. शेवटचा चेंडू चांगला हाताळला. आता मात्र जर बघायला गेलं तर 46 झालेले आहेत. 47चं आव्हान असेल. 47चं टार्गेट इथे सेट केलंय साई गणेश सातपाटी ए संघाने. यस बजाव डीजे.
चला ओपनिंग बॅट्समन पाठवा मैदानाच्या आतमध्ये. वडकुंड टीम जय हनुमान वडकुंड बी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचे विपक्ष आपण बघू शकता टीम आहे ती म्हणजेच साई गणेश सातपाटी ए संघ. जितेन आणि त्याच्या जोडीला पुनीत आपल्याला पाहायला मिळते. चला सातपाटी टीम थोडा स्पीडअप ठेवा खेळाला, कारण की आपण बघू शकतात की रात्रीचे 2:20 झालेले आहेत आणि सर्वांना सकाळी ड्युटी देखील आहे. आयोजक जे आहे ते तुम्ही मात्र खेळतील आणि निघून जातील, परंतु आयोजक जे आहेत ते सर्व मात्र आवरून सावरून मात्र त्यांना जावं लागेल. चला फिल्डिंग सजवा लवकरात लवकर सातपाटी टीम. यंगस्टर चषक आपल्याला पाहायला मिळते. अगदी मात्र 2025 हे 6वे ते 7वे एडिशन आहे आणि आपण बघू शकतात की यावर्षी खूप चांगलं आयोजन, खूप चांगली स्पर्धा आणि पालघर तालुक्याची अंडर बॉक्स क्रिकेटची या वर्षाची पहिली स्पर्धा पाहायला मिळते. पावसाळ्यानंतर मात्र सुरुवात होते स्पर्धेला, परंतु पहिली स्पर्धा पाहायला मिळते. थोडं थंडावलंय, परंतु यावेळेस मात्र जर बघायला गेलं सुरुवात झाली, सुरुवातीनंतर मात्र प्रत्येक ठिकाणी आपल्याला स्पर्धा पाहायला मिळतील. येत्या 22, 23, 24 म्हणजेच जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला मोठी स्पर्धा पाहायला मिळेल. DNCC आयोजित स्पर्धा अंडर बॉक्स क्रिकेटची तब्बल मला तर वाटते 1 लाखाची स्पर्धा असेल. साई गणेश सातपाटीने पहिलं वर्ष तिकडे गाजवलं होतं. पहिल्या वर्षी DNCCची स्पर्धा कोणी जिंकली असेल तर साई गणेश सातपाटी संघाने जिंकली होती आणि तो संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतोय. हर्षला गोलंदाज आहे, वाईट चेंडू आलाय. 1 मध्ये 2 आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस मात्र ऑन साईडला खेळायचं होता, इथे मात्र सिंगल असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 3 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 47चं आव्हान आहे. लगभग प्रत्येक ओव्हरमध्ये 12ची सरासरी मेंटेन करावी लागेल. डी शेपचा खेळ जेव्हापासून आलाय तेव्हापासून बघितलं की बॉलपेक्षा 6 ते 7 रन जास्त असले तरी देखील मॅच टफ फाईट होते आणि इकडे तर बघायला गेलं तर खराब क्षेत्ररक्षण आहे. गॅप शोधलाय जितेनने आणि 4 धावा मिळतील. इकडे मात्र चेंडूपेक्षा जवळ डबल धावा आहेत आणि त्या कव्हर कराव्या लागतील. त्याचं कारण आहे क्षेत्ररक्षण. अगदी क्षेत्ररक्षण तुमचं खराब झालं आणि इथे सातपाटी संघाचं देखील क्षेत्ररक्षण खराब होत झाला. 4 धावा पाहायला मिळतात. 4 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 7. यावेळेस आपण बघू शकतात वडकुंड संघाची सुरुवात झालेली आहे. चौकार आलेला, चौकार येणं गरजेचं आहे आणि इकडे फटका सजवला आहे. इथे चेंडू नाही थांबणार. योगेश आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी जर बघायला गेलं तर 2 बॅक टू बॅक चौकार आलेले आहेत. यावेळेस मात्र जर बघायला गेलं तर प्रॉपर टायमिंग झालं नव्हतं, परंतु इकडे गॅप मिळाला आणि चौकार. 4 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्ड पाहायला मिळतोय तो म्हणजेच 11 धावा. जितेन आपले हात खोलतोय. चौकार पाहायला मिळतोय. फिल्डिंग सजवून घ्या. प्रत्येक चेंडूवर चर्चा करू नका. अजूनही 1 मॅच येणं बाकी आहे. यानंतर बघायला गेलं तर किंगफिशर आणि त्यांचे विपक्ष या मॅच मधला विनर आपल्याला पाहायला मिळेल. सलग 2 चौकार यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू असतील अजूनही षटकामधले 2 बाकी. चांगली सुरुवात झालेली आहे. हलक्या हाताने मात्र यावेळेस चेंडू खेळला जातो. इकडे सिंगल येईल का? यस असं उत्तर येत आहे. 1 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 12 धावा धावफलकावर लागले जात आहेत. टार्गेटपर्यंत पोहोचायचं असेल तर मात्र प्रत्येक ओव्हरमध्ये 12 बनवावे लागतील आणि आताच्या पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा आलेल्या आहेत. असं म्हटलं जातं क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतेही टार्गेट छोटं नाही, कोणतेही टार्गेट मोठं नाही. अगदी मात्र मोठमोठे टार्गेट चेस होताना पाहिलेलं आहे. यावेळेस फटका सजवला आहे. इकडे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आणि काय होतं बघूया. विकेट आलाय. जितेन यावेळेस रनआउटच्या रूपामध्ये बाद परतावा लागेल. डीजे
गोपाल नवीन बॅट्समन यावेळेस इनॅक्ट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर हा फलंदाज झालेला आहे. 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये बनवायचे धावा, त्या म्हणजेच 35. 47चं आव्हान आहे. 18 चेंडू 35ची गरज. गोलंदाजी मार्कवर येतं. चला सातपाटी टीम स्पीडअप ठेवा खेळाला. थोडी घाई करा दिवेश, कोणी एकाने चित्रक्षण सजवा ही विनंती आहे. भरपूर उशीर घेतला जातो, भरपूर वेळ घेतला जातोय. सातपाटी टीम वारंवार आम्ही वॉर्निंग देणार नाहीये. गोलंदाज आदित्य गोलंदाजी मार्कवर. 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 35 बनवायचे आहेत. पहिला चेंडू स्वीप केलेला आहे. रनआउटची संधी, चेंडू हातात आलाच नाही. धर्मेश आपल्याला पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक. 1 धाव. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 13 धावा धावफलकावर. अगदी उजवा आणि डावा मैदानाच्या आतमध्ये असल्या कारणाने इकडे मात्र आपण बघू शकता थोडं फील्ड प्लॅन चेंज होताना ऑफ साईडला दोन्ही वेळेस प्रोटेक्शन दिलं जात आहे. 13 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू लोअर फुलटॉस आहे. इकडे ग्लानचा फटका आहे. सिंगल नक्की असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 14 आपल्याला पाहायला मिळते. 1 ओव्हर 2 चेंडूचा खेळ झालेला. 14 धावा धावफलकावर. थोडी कवायत देखील करायला होतोय, वॉकिंग करायला होतोय. इकडे मात्र थोडी फलंदाज, कारण की उजवा आणि डावा मैदानाच्या आतमध्ये आहे. त्यावेळेस गोलंदाज आदित्य देखील पाहायला मिळतोय. अगदी सिनियर खेळाडू बसंत स्टंपच्या मागे आपण बघू शकतात. बसंत गुप्ता इथे फाईट चेंडू नक्की येणार. डाऊन द लेग साइड आहे गोलंदाजी. पंचाचे हात खुलताना आपल्याला पाहायला मिळतात. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 15 पाहायला मिळते 15 स्कोर कार्डवर. गोपाल आणि त्याच्या जोडीला पुनीत आहे. स्ट्राईकवर गोपाल आहे. चांगली सुरुवात करून दिली होती जितेनने, परंतु तिकडे विकेट आला. जितेनचा रनआउट. शॉर्ट बॉल. इकडे मात्र टॅपचा फटका, परंतु यावेळेस अभिच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय, थांबतोय. 1 धाव. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 16. 16 धावा धावफलकावर लागले जात आहेत. अजूनही मात्र 31 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 15 मध्ये 31. ओव्हरपिच चेंडू होता. काय क्षेत्ररक्षण आहे इकडे, आणि रनआउटची संधी अपील केली जात आहे. चर्चा होणारी असं इकडे मात्र रनआउट. विकेट. यावेळेस खूप चांगली किपिंग करत असताना बसंत पाहायला भेटतो. खूप चांगली फेकी. अगदी मात्र चौकार थांबवला इकडे अर्षदने आणि फलंदाजाला रनआउट मिळवलंय. डगआउट्स मध्ये पाठवलंय एडीजे. एस बॅट्समन नितीन आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. 16 धावेवर 2 गडी बाद आपण बघू शकतात. चकवलं इकडे आदित्यने. यावेळेस जाऊन टीम स्टंपवर चेंडू आदळतोय. बोल्ड. विशेष आलेला आहे. संघाचा संघनायक विशेष नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अगदी बघायला गेलं तर आजच्या रात्रीमध्ये पहिल्या बॅटिंग करणाऱ्या टीमचा बोलबाला पाहायला मिळते. जास्त मॅचेस पहिल्या बॅटिंग करणाऱ्या टीमने जिंकलेले आहेत. आणि इकडे मात्र पुन्हा एकदा विकेट. हॅट्रिक मला तर वाटते यावेळेस टीम हॅट्रिक. रनआउट आणि त्यानंतर 2 विकेट सलग पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. बॅकफूट जाऊन फटका खेळला. एज लागली आणि चेंडू बाउंड्री लाईन पार. षटकार. 2 षटके इकडे संपुष्टात आलीत. 8च्या सरासरीने 16 धावा ह्या धावफलकावर पाहायला मिळते. 4 धावेचं षटक हाताळलं आदित्यने.
आता मात्र 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 31 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजी मार्कवर बसंत गुप्ता आपल्याला पाहायला मिळते. सर्वात सिनियर खेळाडू, लेजेंडरी खेळाडू, सातपाटी गावचं आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगला क्रिकेट खेळलेला आहे. बघायला गेलं तर बसंतने अंडर बॉक्स क्रिकेट सातपाटी संघासाठी नेहमीच चांगली कामगिरी केलेली आहे. चला घाई करा सातपाटी टीम, शेवटचा अंतिम कॉल. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 31 धावेची गरज. बसंत यावेळेस दीपेश नवीन बॅट्समन. डॉटने सुरुवात. ती मात्र यावेळेस चेंडूला चेस करण्याचा प्रयत्न केला होता. टॉस केलाय, फटका सजवलाय, चौकार येईल, 4 धावा पाहायला मिळतील. गॅप शोधला इकडे फलंदाजाने. चौकाराने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 27 पाहिजे 10 मध्ये. वेट अँड वॉचचा फटका अगदी खेळला जातोय. फलंदाजाकडून थांबला, वाट बघितली, येऊ दिला चेंडूला आणि चेंडूला अगदी योग्य रीतीने चौकारासाठी पाठवलाय. पण एकदा मात्र बघूया, आजचा कौल आहे. आता मात्र अगदी फिरवलंय, अगदी ओरमला बॅट फिरवली जाते अशी बॅट मात्र क्रॉस बॅटीने खेळला जातोय फलंदाज. 9 चेंडू आणि 9 चेंडूमध्ये 27 ची गरज. यावेळी चांगल्या टप्प्यावर चेंडू, शॉर्ट बॉल, परंतु इकडे सिंगल साठी फटका खेळलाय. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 21, 21, 26 पाहिजेत 8 मध्ये. 8 चेंडू आणि 8 चेंडूमध्ये 26 धावेची गरज. स्ट्राईकवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय दीपेश माची. खूप चांगला खेळ त्याला खेळताना पाहिलं ओरम मध्ये माची समाजातून. अगदी मात्र चांगली बॅटिंग बॉलिंग मात्र हाताळतोय. परंतु इकडे अंडर क्रिकेट आहे, इथे देखील मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल, गरज आहे संघाला. 8-26 अगदी अडचणीत सापडलाय संघ. ओ चांगला चेंडू, चेंडू अगदी खाली राहतोय. डॉट चेंडू होते. शेवटचा अंतिम चेंडू 7 मध्ये 26 ची गरज. चांगली गोलंदाजी इकडे मात्र बसंत कडून पाहायला मिळते. आणि इकडे काय करते बघूया. 1 धाव असेल. बॅटला लागून मात्र डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22 म्हणजे 1 ओव्हर आणि 1 ओव्हर मध्ये 25 बनवायचे आहेत. 1 ओव्हर 25 ची गरज. चला सातपाटी टीम थोडं स्पीडअप ठेवा, टीम मीटिंग थोडं छोटे करा. ऋत्विक टॉस उडव, पुढच्या मॅचचा टॉस उडव. 22 वर 4 गडी बाद. 1 ओव्हर आणि 1 ओव्हर मध्ये धावा बनवायच्या आहेत 25. योगेश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्कवर. वाईट चेंडू, 24 पाहिजेत बरोबर. 6 चौकारांची गरज आहे. स्ट्राईकला दीपेश, गोलंदाज योगेश. शॉर्ट बॉल, डॉट बॉल इकडे मात्र सुनिश्चित करतोय विजय. हा चेंडू सातपाटी संघाचा. पुन्हा एकदा मात्र फटका, डॉट बॉल असेल. 4 मध्ये 4 यावेळेस 24 ची गरज. औपचारिकता अगदी बाकी आहे मॅच मध्ये. चौकार आता आलाय, वेळेवर मात्र यावेळेस खेळ झाला नाही. परंतु यावेळेस चौकार उशिरा पाहायला मिळतोय. डॉट, 2 चेंडू बाकी आहेत. अगदी विजय मिळवला जाईल. सातपाटी संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल, यात काही वाद नाही. एज आणि विकेट. शेवटचा चेंडू लवकरात लवकर फलंदाजाला पाठवा. वडकोण टीम. वितेश नवीन बॅट्समन शेवटचा चेंडू खेळण्यासाठी. किंगफिशर आणि त्यांच्या विरुद्ध नक्कीच मॅच असेल. साई गणेश सातपाटी ए संघ. अभिनंदन साई गणेश सातपाटी ए संघ इकडे मात्र यावेळेस विजय मिळवत असताना मॅच मध्ये. टॉस कडे जाऊया. टॉस केला जाईल. साई गणेश सातपाटी आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल किंगफिशर.
चल लाविन्य घरात या आपण आपल्या शुभस्य टॉस केला जाईल. त्याला नको, टॉस नाही उडवतायत त्याला. आजच्या रात्रीतली शेवटची मॅच, एक बाजूला साई गणेश सातपाटी ए संघ आणि दुसऱ्या बाजूला किंगफिशर. येस, वडकुन संघाला विनंती असेल कॅप्टनला पाठवा सन्मान चिन्ह घेण्यासाठी. गाडीची चावी कोणाचे? तुमच्या टीमच्या? किंगफिशर. येस, वडकुन टीम विनंती असेल कर्णधाराला पाठवा सन्मान चिन्ह घेण्यासाठी. प्रत्येकाला इकडे काही ना काही आहे आणि इथे मात्र नाणेफेकी झालेली आहे. बघूया टॉस कोण जिंकलाय. सातपाटी ए संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे आणि त्यांनी मात्र क्षेत्ररक्षण